माझ्या अख्ख्या आयुष्यात आज पहिल्यांदाच असं झालं की माझा बर्थडे विदाऊट केक कटिंग आणि विदाऊट सेलिब्रेशन गेला। आपल्या लहानपणी एवढी काही क्रेज नव्हती बर्थडे सेलिब्रेशनची, तरी पण माझ्या आई बाबांनी त्या काळात पण आमचे सगळे बर्थडे सेलिब्रेट केले। गल्लीत त्यावेळी फक्त मी आणि माझे भावंड असायचो की आमचे बर्थडे सेलिब्रेट व्हायचे आणि सगळ्यांना केक खायला मिळायचा। तर त्याचं झालं असं, रात्री तब्येत बिघडलेली त्यामुळे भांडी घासायची राहून गेलेली, म्हणूनच बर्थडेची सुरुवात मस्तपैकी भांडी घासण्यापासून। माझा बर्थडे का सेलिब्रेट झाला नाही? अहो, आमच्या 2 दिवसासाठी मुंबईला गेले। 12लाच त्यांनी मला कॉल करून सांगितलेलं दिवसभर काय तुझ्याशी बोलता येणार नाही, पण तू खुश राहा, आपण आल्यावर सेलिब्रेट। म्हटलं चला आजचा दिवस जसा जाईल तसा स्पेंड करूया, जस्ट गो विथ फ्लो। महाराजांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे मंदिरात गेलो, छान दर्शन घेतलं आणि मनाला समाधान। अरे बांबोड्याला गेलो, तसं तर डॉक्टरांना दाखवायला गेलेलो पण डॉक्टरच नव्हते। आमच्या साहेबांची फरमाईश होती की कोल्ड कॉफी प्यायची आहे, तिथं गेल्यावर फ्रेंच फ्राईजची पण डिमांड आहे। म्हटलं चला पोरग्याच्या निमित्तानं बर्थडेच्या दिवशी स्वतःला पण एक छोटीशी ट्रीट देऊया म्हणून पिझ्झा मागवला। तर मी पिझ्झा बर्गर लवर नाही आहे, पण कॅफे हॅपी बाईट मधलं मला सँडविच फार आवडते, पण ते आज मिळालंच नाही। तर पप्पांची कमी थोडीफार आमचा रियांश भरून काढालता, जरा मला आदनमधनं काहीतरी चारवाल। दिवसभर येणारे कॉल्स बघून त्याला समजलेला आज माझा बर्थडे आहे। शेवटी रात्री डाळ भात खाऊन आजचा माझा बर्थडेचा स्पेशल दिवस संपला।